अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आज 66 उमेदवार जाहीर केले आहेत, तर युतीतील राष्ट्रवादी 14 जागांवर लढणार आहे। एबी फॉर्म वाटप झाल्यानंतर मात्र काही बंडखोरांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला आता वेग आला असून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती अधिकृतपणे मैदानात उतरली आहे। अकोल्यात एकूण 80 जागांपैकी 66 जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून उर्वरित 14 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे। शिंदेची शिवसेना मात्र अकोल्यात स्वबळावर निवडणूक लढवत आहे। भाजप कार्यालयातून सर्व उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्मचे वितरण करण्यात आले, त्यामुळे अनेक उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यास सुरुवात केली आहे। मात्र ऐनवेळी काही बंडखोर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना थेट उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। काही प्रभागांमध्ये विद्यमान कार्यकर्त्यांचे तिकीट कापल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून येत असून हा राग निवडणुकीत भाजपसाठी कितपत अडचणीचा ठरणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। दरम्यान भाजपचे नेते मात्र संघटनात्मक ताकदीच्या जोरावर महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्याचा दावा करत आहेत। उमेदवार सर्व जाहीर झाले आहेत। 66 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जवळपास काय पूर्ण एबी फॉर्म आपण दिले। कार्यकर्त्यांच्या भावना निश्चित सोबत तीव्र असतात। पालक म्हणून त्यांच्या नाराजी ही आपण स्वीकारली पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये वैचारिकदृष्ट्या आम्ही एकत्र असतो आणि त्यामुळे बंडखोरी होईल कुठेही ही शक्यता मला 0% वाटते।